पहिले षटक पॉवरफुलचे षटक हाताळण्यासाठी गोलंदाजी मार्कवर सुशील. पंचांचा ग्रीन सिग्नल. सामना चालू. पहिला चेंडू उडवलाय आणि पहिल्या चेंडूवर सीमा रेषेच्या बाहेर निलेश तलके यांच्या बॅट मधून आलेला हा उत्तुंग षटकार. 6. चांगली सुरुवात केली निलेश यांनी. षटकाराने अकाउंट ओपन केलेले. संघाची धावसंख्या झाली 6. आपण पहिल्या दिवसामध्ये बघितला होता निर्धाव चेंडूने सुरुवात. दुसऱ्या दिवसामध्ये षटकाराने आणि तिसऱ्या दिवसामध्ये षटकाराने बॅटची काढा घेतली. शॉट फाईन लेगच्या दिशेने चांगलं क्षेत्ररक्षण, परंतु एक धाव रोखू शकत नाही. धावसंख्या झालेली 7. स्पर्धेचा तिसरा दिवस डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चषक महापोली 2024 पर्व पहिले. आणि ह्या पहिल्या पर्वामध्ये खूप सुंदर आयोजन नियोजन छोट्या इलेव्हन महापोली या ग्रामस्थांकडून. चांगला चेंडू आणि काय झेल पकडलाय, परंतु शेवटच्या क्षणी हा झेल हातातून सटकतोय. झेल सुंदर पकडला होता, परंतु जेव्हा तो जमिनीवर पडला त्यावेळेस त्याच्या हातातून चेंडू सटकला. नाहीतर कालच्या दिवसामध्ये सुद्धा त्याच जागेवर एक अतिशय सुंदर झेल पकडला होता. एक जीवनदान म्हणायला हरकत नाही रितेश हुकमाळी याला. प्रितेश हुकमाळी. प्रितेश मागच्या टायमाला मागच्या टुर्नामेंट मध्ये खूप चांगली फलंदाजी केली होती त्यांनी. आता मात्र चांगला चेंडू आहे. धावसंख्या झालेले 8. चेंडू निर्धाव पडतोय. यष्टीरक्षकाच्या हातामध्ये चेंडू. फुलटा चेंडू हवेत. चेंडू स्वतः गोलंदाज चेंडूचे खाली आणि पहिला गडी बाद होतोय निलेश तालकेच्या रूपाने. धावसंख्या झालेले 1 बाद 8. सुरुवात चांगली केली होती निलेश यांनी. षटकाराने अकाउंट ओपन केलं होतं. संघाची धावसंख्या वाढवण्याचा त्यांचा प्रयत्न होता, कारण पॉवर प्लेचे षटक आहे, मोठे फटके यायला हवेत हा ध्येय त्याच्या मनामध्ये होता. परंतु एक षटकार मारून झेलचीच्या रूपाने निलेश बॅक टू डगआउट. नवीन फलंदाज येतो वन डाऊन साठी जितू. आपण पाहता डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चषक महापोली 2024 सुंदर लाईव्ह टेलिकास्ट. आमचे बीटीसी रोहनजी तरे. रोहनजी तरे एक उत्तम खेळाडू सुद्धा आहेत. आज आपण त्यांना लाईव्हच्या भूमिकेमध्ये पाहतोय. धावसंख्या 1 बाद 8. लो फुलटा चेंडू खेळून काढण्याचा प्रयत्न. षटक संपल्याचा इशारा येतो पंकज जी म्हात्रे सरांचा. आणि धावसंख्या झाली एका षटकाच्या समाप्तीनंतर 1 बाद 8. आमचे तिसरे पंच यतीन पाटील मॅनफॉर्म झिडके यांचं सुद्धा आगमन झालेले. या तिसऱ्या दिवसामध्ये आपले सुद्धा मनापासून हार्दिक स्वागत. घेऊन का आलेत आमच्या बरोबर यतीश पाटील मेंढर. आणि यतीश पाटील यांना आले कामाला लावले.
याच्यानंतर सामना होणार आहे जय दुर्गा स्पोर्ट सुपेगाव आणि आई गावदेवी पिलंजे. दोन्ही संघाच्या संघनायकाने सज्ज राहायचे. पिलंजे गोलंदाजी मार्कावर गोलंदाज यश तांदले. कारण यश नावाचे दोन खेळाडू आहेत त्याच्यामुळे त्यांचे आडनाव लावणे आवश्यक गरजेचं आहे. यश तांदले चांगला चेंडू होता. खूप सुंदर चेंडू. हुक शॉट मारण्याचा प्रयत्न केला होता प्रितेश यांनी परंतु चेंडू जागेवरच घरंगळत राहिला. कुठल्याही प्रकारची धाव नाही. धावसंख्या स्थिर 1-8. चांगला चेंडू. चांगला ड्राईव्ह पाहायला मिळतोय. लॉंग ऑफच्या दिशेने चांगलं क्षेत्ररक्षण. 1 धाव. धावा झाल्या ते 1-9. यश स्ट्रेट ड्राईव्ह. क्षेत्ररक्षक आहे. चांगलं क्षेत्ररक्षण. 1 धाव पूर्ण केलेले. दुसरीचा प्रयत्न आहे आणि सुंदर रनिंग बिटवीन द विकेट या दोन्ही फलंदाजामध्ये. 2 धाव पूर्ण आणि 2 धावांनी धावसंख्या वाढलेली. धावसंख्या झालेली 11. 1-11. फटका फसलाय. चेंडूच्या खाली क्षेत्ररक्षक. अजून एक गडी बाद होतोय. जितू. धावसंख्या 2-11. दुसरा आद्रा मिळालेले टीम प्रकाश स्मृती धोंडावडोली संघाला जितू यांच्या रूपाने. आणि आता येतोय करण पाटील. धावसंख्या 2-11. दुसरा सेटच चालू. पहिला सामना आपण पाहतो 3ऱ्या दिवसाचा. उडवला चेंडू. उंची जास्त आहे. क्षेत्ररक्षक आहे आणि पंच काय इशारा करतात. बाद. तिसरा गडी बाद झालाय करण यांच्या रूपाने. धावसंख्या झाले 3-11. धावसंख्या 11. आता मात्र धावांना लगाम घातलेला आहे गोलंदाजांनी. विशेष करून यश यांनी या षटकामध्ये खूप सुंदर गोलंदाजी केली. पहिल्या चेंडूवर सुशीलाच्या गोलंदाजावर पहिल्या चेंडूवर षटकार आला होता. असा वाटला तर धावांचा डोंगर उभा होईल परंतु तसं चित्र काय दिसलेलं नाही. चांगला चेंडू खेळून काढलेला आहे. 1 धाव मिळणार आहे. तेवढं चांगलं क्षेत्ररक्षण. 1च धाव. धावसंख्या झाले 12. दोन षटकाची समाप्ती. बॉल टू रन इक्वेशन म्हणायला हरकत नाही. 12 चेंडूमध्ये फक्त 12 धावा जमा करण्यात यश आलेले टीम प्रकाश स्मृती धोंडावडोली संघाला. पहिल्या चेंडूवर षटकार आला होता. त्याच्यानंतर सुंदर बॅकअप केलेले असं म्हणायला हरकत नाही येणार बोरपाडा संघाच्या गोलंदाजांनी. 12 चेंडूमध्ये फक्त 12 धावा जमा करण्यात यश आलेले धोंडावडोली संघाला. आणि या 12 धावा जमा करण्याच्या नादामध्ये 3 गडी गमावलेले आहेत.
एक निलेश, दुसरा जितू आणि तिसरा करण. सामना करे रोहित, गोलंदाजी मार्कर गोलंदाज यश डोंगरे. थोडा वेळ हवेत चेंडू, परंतु नो मॅच स्टँड मध्ये चेंडू पडतो. एक धाव मिळणार आहे, दुसरीचा प्रयत्न नसेल कारण आता स्ट्राईक ही प्रितेश हुकमाल याला हवी. धावसंख्या झाले 13, 3-13, 3-13. पलटी फटका आणि चांगला फटका म्हणायला हरकत नाही. चेंडू नाही थांबणार, जाईल एका टप्प्याने सीमा रेषा पार. आला ह्या दर्जेदार चौकार. 4. एक चौकार लगावल्यानंतर गोलंदाजाच्या सभोवती 4-4 क्षेत्ररक्षक येतात त्याला कानमंत्र देण्यासाठी. पाहूया कुठल्या क्षेत्ररक्षकाचं कानमंत्र तो ऐकेल की ऐकावे जनाचे करावे मनाचे. करेल का पाहावं लागेल. धावसंख्या 4 ने वाढलेले, धावसंख्या झाले 17. थोडीशी पाहणी करतोय प्रितेश. खूप सुंदर फटका, अगदी फाईन लेगच्या दिशेने. तिथे कोणी क्षेत्ररक्षक नाही. दुसऱ्या चेंडूवर लगातार दुसरा चौकार. साठी गेलो तर मागात पडू शकेल आणि जागेवरच थांबला आणि चांगलं क्षेत्ररक्षण केले. एकच धाव. धावसंख्या 22, 3-22. टीम सुपेगाव आणि टीम पिलंजे आपण नाणेफेक कक्षामध्ये यायचंय. मिडॉनच्या दिशेने चांगलं क्षेत्ररक्षण. एक धाव रोखू शकत नाही. धावसंख्या वाढलेले आहे, धावसंख्या झालेले 23. पिलंजे आणि सुपेगाव आपण नाणेफेक कक्षामध्ये येऊन थांबायचं कर्णधारांनी. थोडा वेळा हवेत चेंडू आहे, क्षेत्ररक्षक नाही तिथे आणि त्याचा फायदा उठवतोय फलंदाज प्रितेश. आला ह्या दर्जेदार चौकार. 4. धावसंख्या झाले ती म्हणजे 27.
पाणी घेऊन येतोय निलेश. पाणी तो एक बहाना आहे, डगआउट से कुछ ना कुछ संदेश भेजना है. काय संदेश घेऊन आलाय प्रितेश आणि रोहित याच्यासाठी हे पाहावं लागेल. धावसंख्या आता मात्र आकार देण्याचा प्रयत्न चाललाय प्रितेश याच्याकडून. आतापर्यंत त्यांनी 3 चौकार लगावलेले आहेत. धावसंख्या 27. तिसरं षटक चालू. 3 षटकाची समाप्ती झाली. चौथं षटक पाहूया कुठला गोलंदाज घेऊन येतोय. प्रतीक गुलवी. म्हणजे गुलवी बोरपाड्यामध्ये आहेत. गुलवी आहेत, धुमाळ आहेत, माळी आहेत, शेलके आहेत, तांदले आहेत, बोटकुंडले आहेत, डोंगरे आहेत, भरपूर भरपूर. प्रतीक गुलवी. खेळण्याचा प्रयत्न केलाय स्वतः गोलंदाज चेंडू अडवतोय. एक धाव रोखू शकत नाही. धावसंख्या झाली 28. अजून कोणाचे नावे राहिले असतील तर माफ करा दादांनो. नाही तो सांगाल माझं नाव घेतलंच नाही. हवेत चेंडू आहे. मस्तकाला दस्तक देणारा हा आलाय षटकार 6. आणि या 6 धावाने संघाची धावसंख्या वाढलेली आहे. धावसंख्या झालेले बोरपाडामध्ये कालन सुद्धा आहेत ना रे. हा धावसंख्या किती तर माझ्या गुणलेखक सांगतात धावसंख्या झाले 34. चांगला आता आकार देण्याचा प्रयत्न करतो प्रितेश हुकमाळी. उजव्याष्टीच्या बाहेर चेंडू. पंचा इशारा करतात हा चेंडू नो. पिचच्या बाहेर चेंडू हाताळला त्याच्यामुळे नो घोषित केलेला आहे. फ्री हिटची संधी आलेली आहे कोणाला, प्रितेश हुकमाळी याला. पाहूया या संधीच्या कशा पद्धतीने तो फायदा घेईल. कारण संधी आली का संधीचं सोनं करावं लागतंय. तर हल्ली सोनं खूप महाग झालंय. आता यष्टी रक्षकांनी काय कानमंत्र दिलंय गोलंदाजाला पाहूया. गुलवीला. गुलवी दोन्ही बाजूने चेंडू वळवी. फुलटा चेंडू लो फुलटा चेंडू खेळून काढलेले. थोडीशी भिंबेरी उडाली की काय दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न चाललाय. सुंदर रनिंग बिटवीन द विकेट. जिथे 1 धाव होती तिथे 2 धावा. मी तर म्हणेन 1 धाव धावली आणि दुसरी अक्षरशः चोरली. धावसंख्या झालेले 37. पहिल्या षटकामध्ये 8 धावा. त्याच्यानंतर दुसरं षटक खूप सुंदर यश ताणले. याचं फक्त 4 धावा देऊन 2 गडी बाद केलं होतं. तिसऱ्या षटकामध्ये 15 धावा आल्या होत्या. चौथं षटक. आता चांगला चेंडू. हा चेंडू निर्धाव. टीम सुपेगाव आणि टीम पिलंजे आपण त्वरित नाणेफेक करण्यासाठी याच्या दोन्ही संघाच्या कर्णधारांनी प्रतीक उलटा चेंडू खेळून काढलेले परंतु शतरक्षक तिथे साध्य आहे. धावचीच्या रूपाने बाद होतोय फलंदाज रोहित. एका धावाने धावसंख्या झालेले 38.
नवीन बॅटर येतोय ऋतिक ऋतिक पाटील आणि सामना करील फलंदाज प्रितेश हुकमाळी. धावसंख्या झालेले 38. उजव्या ष्टीच्या बाहेर चेंडू पंच पंकजी मात्रे सर इशारा करता हा चेंडू वाईट आहे. अतिरिक्त धावेने एक धावेत वाढ. धावसंख्या झाले 39. 4 षटकाच्या सामन्यामध्ये 10ची सरासरी चांगली सरासरी मानली जाते आणि तोच प्रयत्न चाललाय दोंडावडोली संघाचा, विशेष करून प्रितेश हुकमाळी यांचा. उडवला चेंडू उंची जास्ती आहे. क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली येतोय. चुकी होणार नाही कारण संघाचा संघ नाही गे बाद होतोय प्रितेश.
सुपेगाव संघाचा कॉल BS आणि BS झालेला आहे. तुम्ही नाणेफेक जिंकलायत. 4 षटकाचा सामना आहे. काय निर्णय असेल? बॅटिंग करणार. जास्ती काय विचारित नाही. तुम्ही जर नाणेफेक जिंकला असतं तर काय घेतलं असतं? क्षेत्ररक्षण. म्हणजे आपल्या मनासारखं झालंय. दोन्ही संघांना खूप सारे शुभेच्छा. सुपेगाव संघाने नाणेफेक जिंकली आणि एक धाडसी निर्णय घेतलाय फलंदाजी करण्याचा. जाऊया समालोचन कक्षामध्ये. पहिला चेंडू डॉट. 40 धावांची आवश्यकता आहे एनआर बोरपाडा संघाला. 24 चेंडू आणि 24 चेंडू मध्ये 40 धावा जमा करायच्या आहेत एनआर बोरपाडा संघाला आणि 40 धावा डिफेंड करण्याच्या आहेत, रोखाच्या आहेत प्रकाश स्मृती धोंडावडोली संघाला. पहिला सामना आपण पाहतोय तिसऱ्या दिवसाचा धोंडावडोली वर्षाचा बोरपाडा या दोन संघामध्ये. खूप चांगला चेंडू प्रितेश, एक अष्टपैलू खेळाडू. फलंदाजी करताना सुद्धा खूप चांगली फलंदाजी त्यांनी केली आणि गोलंदाजी करताना पहिला पॉवर प्लेचे षटक आहे आणि पॉवरफुल गोलंदाजी हाताळताना आपण त्याला पाहतोय. 2 चेंडू मध्ये फक्त कुठल्याही प्रकारची धाव त्यांनी दिलेली नाही. प्रितेश हुकमाळी. तिसरा चेंडू हुक शॉट केलेला आहे. फाईन लेगच्या दिशेने चेंडू जाईल. नक्की चांगलं काम केलेलं आहे आमच्या बोरपाडाचे या प्रेक्षकांनी, कारण चेंडू तलावामध्ये जाण्यापासून त्यांनी वाचवलेले. धावसंख्या झाल्या 4. चौकाराने अकाउंट ओपन करतोय फलंदाज रोहन. जोरदार अपील, जोरदार अपील, परंतु पंचांनी ते पेटाळून लावलेले. कुठल्याही प्रकारची धाव नाही. आपण पाहतो बोरपाडा संघाचे सपोर्टर का कमी आहेत. ते काचं सुद्धा कारण आहे. कारण आपल्या असोसिएशन मध्ये 2 ठिकाणी टुर्नामेंट चालू आहेत, एक बॉम्बेपाडा आणि एक दादूपाडा मापोली. दोन्ही ठिकाणी पहिले सामने हे बोरपाडा येणार बोरपाडा गावचे आहेत, त्याच्यामुळे त्यांचे सपोर्टर थोडेसे कमी दिसत आहेत. धावसंख्या झाले 4. 4 चेंडू 4 धावा. वेगात टाकलेला चेंडू, वेगात टाकलेला चेंडू, सरळ चेंडू यष्टीरक्षक जितू याच्या हातामध्ये. कुठल्याही प्रकारची धाव नाही. आतापर्यंत एक चौकार सोडला तर खूप चांगली गोलंदाजी प्रितेश याच्याकडून आपल्याला पाहायला मिळते. पॉवर प्लेचे षटक आहे आणि पॉवरफुल गोलंदाजी. एक चेंडू खराब, त्याचा पुरेपूर फायदा उठवला होता रोहन याने. एका बाजूला रोहन तर एका बाजूला नीरज. रोहनमाळी, नीरज शेळके. हवे चेंडू आहे, क्षेत्ररक्षक आहे निलेश, परंतु त्याच्या मस्तकाला दस्तक देणारा हा आलाय. बिग 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 षटकार. मागची जी टुर्नामेंट झाली आई गावदेवी दादूपाडा, त्या टुर्नामेंट मध्ये त्याच ठिकाणी काय झेल पकडला होता निलेश थालके यांनी, आणि ती व्हिडिओ खूप व्हायरल सुद्धा झाली होती.
खूप मेहनती खेळाडू संघासाठी काय पण आज तो आनंदात दिसतो जरा त्याचं कारण सुद्धा आज वेगळं आहे ते कारण तुम्हाला मी सांगेनच का आनंदित आहे कारण त्याच्या मिसेसचा आज वाढदिवस सुद्धा आहे त्याच्यामुळे तो आज खुशीमध्ये निलेश थालके आमच्या सुनबाईला वाढदिवसाच्या खूप साऱ्या शुभेच्छा दुसरं षटक हाताळण्यासाठी आले करण पाटील धावसंख्या झालेले 10 जी सरासरी हवी ती राखण्यात यश आलेल्या टीम येणार बोरपाडा संघाच्या या बॅटरना नक्की चेंडूची पिचिंग झाले कुठं पंच दर्शवतात डाव्या टीच्या बाहेर चेंडू वाईट धावसंख्या 11 पहिला चेंडू वाईट हातलतोय गोलंदाज करण करण पाटील आता मात्र चांगला चेंडू मोठा फटका मारण्याचा प्रयत्न केला होता फलंदाजाने परंतु चेंडू सरळ यष्टीरक्षक जितू याच्या हातामध्ये धावसंख्या स्थिर धावसंख्या 11 करण प्रितेश आहे चुकी होणार नाही एक अष्टपैलू खेळाडू आहे आपल्या संघासाठी खूप मेहनत घेतोय तो फक्त एकच धावसंख्या झाले 12 दुसरं षटक चालू 40 धावांची आवश्यकता आहे टीम NR बोरपाडा संघाला ज्यांनी उशिरा आपले मोबाईल चालू केले असतील त्यांच्या माहितीसाठी चालू असणार सामना टीम NR बोरपाडा B वर्सेस टीम प्रकाश मूर्ती झोंडावडवली जोरदार अपील आणि पंचांचं बोट आकाशाकडे पहिला गडी बाद होतोय धावसंख्या झालेले 12 गीत होतं ऐकू असं वाटलं होतं परंतु थांबलाय डीजे मास्टर प्रदीपजी भगत आपण पाहता या 3 दिवसामध्ये आमच्या आवाजाची खूप काळजी घेतली डीजे MK मालक दिनेश मांजरेकर आणि आज आपण ऑपरेटिंगच्या भूमिकेमध्ये पाहता आमचे परम मित्र डीजे राजचे मालक प्रदीप भगत मॅन फ्रॉम हिवाळी रोहन पायचीच्या रूपाने बाद झालाय नवीन फलंदाज आलाय यश तांदले एक मजबूत एसटीचा हा फलंदाज यश तांदले डाव्या बाहेर चेंडू पंच आमच्याकडे वळतात इशारा करतात हा चेंडू खराब आहे वाईट आहे हा चेंडू पुन्हा टाकावा लागेल गोलंदाज करण याला धावसंख्या 1 ने वाढलेले धावसंख्या झाले 13 1 बाद 13 धोंडावडे संघाचा फलंदाज जेव्हा फलंदाजी करत होते तेव्हा 3-13 अशी अवस्थेत होती म्हणजे आतापर्यंत चांगल्या परिस्थितीमध्ये दिसतोय येणार बोरपाडा संघ हो त्रिफळाची हो कितनी दांडी गुल क्योंकि मेरा बॉलर है पावरफुल।
रो टप्प्याचा चेंडू खोदून काढण्याचा प्रयत्न केलाय फलंदाजाने. क्षेत्ररक्षक आहे निलेश. एकच धाव. धावसंख्या 1 ने वाढलेल्या धावसंख्या झाले 14. नवीन फलंदाज आलाय युकांत तांदले. फुलटॉस चेंडू उडवण्याचा प्रयत्न केला. क्षेत्ररक्षक आहे परंतु त्याच्या मस्तकाला दस्तक. षटकार 6. घ्या. धावसंख्या झालेले 20 म्हणजे अर्धा पल्ला पार केलेले 2 षटकामध्ये. येणार बोरपाडा संघाने अजून अर्धा पल्ला पार करायचा आहे. कशा पद्धतीने करतील का रोखण्यात यश येईल धोंडावडे संघाला पाहावे लागेल. नवीन तिसरं षटक हाताळण्यासाठी गोलंदाजी मार्कर गोलंदाज कोण येतोय? अनिकेत जाधव. अनिकेत जाधव. चांगला चेंडू धावजीत करण्याची नामी संधी आले परंतु लहानपणी गोट्या कमी खेळला की काय अनिकेत. जिथे 1 धाव सुद्धा झालेल्या स्थितीत 2 धावा लेग बायच्या रूपाने आलेल्या 2 धावा. 2 धावाने धावसंख्या झालेले 22. प्रयत्न केले होते अनिकेत जाधव यांनी एष्ट्या उद्ध्वस्त करण्यासाठी परंतु एष्ट्यांच्या वरून चेंडू गेला. बोल त्रिफळाची फर्निचर उद्ध्वस्त. धावसंख्या झालेला 22. पाटील सोन्या बैलवाला. कालच एका व्यक्तीचा मी स्टेटस बघला. आपल्या मनुष्याचं डोहाळे जेवण करतोय पण कालच्या दिवसामध्ये एका व्यक्तीचा स्टेटस बघितला. सोन्या बैल आणि गौरी गाय माता यांच्यामध्ये एक सुंदर असा गोंडस एक वासरू जन्माला येणार आहे आणि त्यांचं काल डोहाळे जेवण सुद्धा होतं बघा. म्हणजे हल्ली लोक कुठल्या किती उंचीवर गेलेत. हा चला जाऊया मैदानामध्ये. धावसंख्या झाले 22. नवीन फलंदाज यश डोंगरे. नवीन फलंदाज यश डोंगरे. गोलंदाजी मार्कर गोलंदाज आहे अनिकेत जाधव. आज मापोले आंबेडकर नगर पूर्ण आंबेडकर नगर या मैदानावर सज्ज होणार आहे कारण थोड्या वेळामध्ये त्या संघाला आपण ऍक्शन मध्ये पाहणार आहे.
उजव्या बाहेर चेंडू पंच पंकजी म्हात्रे आमच्याकडे वळतात, इशारा करतात. वाईट अतिरिक्त धावेने धावसंख्या वाढलेली, धावसंख्या झाले 23. मोहसिन शेख आणि विनोद कांबळे आणि यादव साहेब यांचं या मंचावर आगमन झालेले डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चषक महापोली 2024 मध्ये आपले सहर्ष स्वागत. अजून एक गडी बाद होतोय झेलचितच्या रूपाने. धावसंख्या झालेले 23. धावसंख्या झालेली ती म्हणजे 23. नवीन बॅटर जय शेलके. जय शेलके गोलंदाजी मार्कर, गोलंदाज अनिकेत जाधव. खूप चांगली गोलंदाजी आतापर्यंत अनिकेतच्या मार्फत आपल्याला पाहायला मिळते. अनिकेत उंची जास्ती, लांबी सुद्धा जास्ती. ज्या फटक्याची आवश्यकता होती एनआर बोरपाल संघाला तोच फटका या फलंदाजाच्या बॅट मधून आलेला आहे. षटकार. दाखवून देतोय जय शेलके नाही चलेंगी रणबंदी आणि षटकाराने अकाउंट ओपन करतोय जय. धावसंख्या 6 धावांनी वाढले, धावसंख्या 29. अनिकेत खोलवर टप्प्याच्या चेंडू, स्क्वेअर लेगच्या दिशेने चेंडू कट केलेले, एक धाव मिळणारे. चांगले क्षेत्ररक्षण, तेवढी चांगली फेक, एकच धाव. धावसंख्या वाढलेले, धावसंख्या झाले 30. सरासरी गाठण्यात यश आलेले टीम एनआर बोरपाडा बी संघाला 40 धावांची आवश्यकता आहे. म्हणजे गुणलेखक सांगतात की 7 चेंडू मध्ये आता 10 धावांची आवश्यकता आहे. जोरदार अपील, परंतु चेंडूची नक्की पिचिंग झाले कुठे तर डावेस्टीच्या बाहेर, त्याच्यामुळे लेग बायच्या रूपाने आलेली ही धाव. धावसंख्या झालेले 31. आज आमचा मंच भरलेला वाटतो, परंतु एका व्यक्तीची कमी वाटते. आरजे काय अजून दिसत नाही. आरजे आरजे आज सुंदर असा शुभ दिवस आहे. आज दत्त जयंती सुद्धा आहे. बरेचशा आमच्या खेळाडूंना उपवास सुद्धा असेल, त्यांची व्यवस्था आमच्या या मंचाच्या मागे झालेले आहे. गणेश मांजरेकर यांच्याकडून अगदी फराळाची व्यवस्था झालेली आहे. ज्यांना कोणाला तो फराळ करायचा असेल तर पैसे देऊन आपण तो करून घ्या. गणेश मांजरेकर यांच्याकडून ती सेवा आलेली आहे. तसेच वडापाव आमचे अनिलजी गायकवाड, ते सुद्धा त्याचा सुद्धा आपण स्वाद घेऊ शकता. अगदी मैदानाच्या लगतच जो बीच आहे त्या बीचच्या बाजूलाच त्यांचा तो शॉप आहे वडापावचा. आपण अवश्य त्याचा लाभ घ्या. हा
चला जाऊया मैदानामध्ये. धावसंख्या 31. चांगला चेंडू, अगदी चेंडू मैदानाला गुदगुला करत आलाय की काय. करण पाटील त्याच्याकडून थोडासा फंबल झालेला आहे मित्रांनो. एक एक चुकी माग पडू शकते आणि क्रिकेटमध्ये चुकीला माफी नाही. जिथे एक धाव होते तिथे 2 धावा. गोलंदाजी मार्कर गोलंदाज ओमा. गोलंदाजी चांगली करतो, क्षेत्ररक्षकांची साथ हवी आहे त्याला असं तो दर्शवतो ओमा. धावसंख्या 1 ने वाढले, धावसंख्या झाली 34. 4 चेंडू आणि 4 चेंडू मध्ये 6 धावांची आवश्यकता आहे. सामना रंगतदार स्थितीमध्ये. पहिलाच सामना तिसऱ्या दिवसाचा अगदी शेवटच्या चेंडूपर्यंत जाईल यात शंकाच नाही. त्या पद्धतीने गोलंदाजी होते. एक एक धाव खूप महत्वाची दोन्ही संघांसाठी. टीम धोंडावडवली आणि टीम बोरपाडा. याच्यानंतर होणारा सामना सुपेगाव वर्सेसचा पिलंजे. आज आपण ज्युनियर गटाला पाहतोय. पहिल्या दिवशी आपण ज्युनियर गट बघितला, त्याच्यानंतर कालच्या दिवसामध्ये सिनियर आणि आज पुन्हा एकदा ज्युनियर. पहिल्या दिवसामध्ये पारिवली संघाने एका चेस्कावर नाव कोरले. कालच्या दिवसामध्ये रियान स्पोर्ट चावे संघाने नाव कोरले. आजच्या दिवसामध्ये कुठला संघ बाजी मारेल येणारा संध्याकाळचा काल सांगेल. सुंदर माइंडसेट, किती सुंदर पहा. ठाऊक होतं फलंदाजाला इथे क्षेत्ररक्षक नाही, गॅप आहे, तो हेरला आणि फक्त चेंडूला पुश केला. पुश करो और खुश रहो आला ह्या चौकार. तीन चेंडू मध्ये 2 धावांची आवश्यकता आहे येणार बोरपाडा संघाला. 3 चेंडू आणि 2 धावा. एक आगला वेगळा फटका मारण्याचा प्रयत्न, विजयाचा फटका आणि याच बरोबर टीम NR बोरपाडा विन. मॅन ऑफ द मॅच जो पुरस्कार आहे तो कुणाच्या नावावर जाईल